स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5चा दैदिप्यमान सोहळा पाहताय। दुपारच्या सत्रामधील एक मोठी मॅच, एका बाजूला पिसानी त्यांच्या विरुद्ध कासानी असा महामुकाबला, काटेकी टक्कर, कडवी झुंज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये। फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली, बॉलिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळते, स्ट्रोक देखील तितकाच चांगला होता, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ रिझन मध्ये माधव भोसले यांचं लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। पहिला बॉल आलेला आहे तो डॉट बॉल। समीर गोगावले कास पठारचा तुफान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा आहे। डावकुरी हाताचा हा गोलंदाज आहे। पहिला बॉल त्याने अप्रतिम रिलीज केलाय। अकुट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली 30 सर्कलच्या आतमध्ये। स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी बॉलला स्टॉप केलं, त्यानंतर एक धाव धावफलकावरती लावली गेली आणि एका धावेने श्री गणेशा झालाय अर्थातच केसीसी कासानी या टीमचा। हर्ष बादापुरे यांनी मात्र एक धावेने आपलं खातं ओपन केलं, श्री गणेशा केलेला आहे। किरण स्ट्राइक एंडला आहेत। खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्यानंतर बॅटचा स्विंग अप्रतिम होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। आलेला आहे तो डॉट बॉल। कास पठार टेनिस क्रिकेटचा तुफान म्हणून आज खऱ्या अर्थानं समीर गोगावले पाहत आहे। पाठीमागच्याच स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्या खेळाडूने नोंदवलं आपल्या नावावरती, असा समीर गोगावले कास पठार टेनिस क्रिकेटचा तुफान पाहायला मिळतोय। हा देखील पहा, अकुट टप्प्याचा बॉल, बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला, व्हेरिएशन दाखवलं। क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने गुडलँड स्पॉट वरती त्यांनी बॉल रिलीज केला ना, बॉलला उसळी चांगल्या प्रकारे मिळाली आणि त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल। एक धाव धावफलकावरती आहे अवघी। समीर गोगावले यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली। बॅटची टॉप पेच लागले, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय, तिथे मात्र मिळते ती एक धाव। चला चेंडूची पूर्तता करायची आहेत, आयोजकांना विनंती असेल 2 धावा धावफलकावरती। 5 बॉल समीर गोगावले तुफान यांनी टाकलेले आहेत, अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या। या नावाची चर्चा सातत्यपूर्वक आपल्याला कास पठार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते। कालच सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चा ऑक्शन सोहळा संपन्न झाला, त्याच्यामध्ये समीर गोगावले यांचा मात्र बोलबाला सातत्यपूर्वक राहिला। जवळजवळ 7 ते 8 संघ मालकांनी या खेळाडूवरती बोली लावली होती आणि त्यानंतर चिठ्ठी उडवली आणि चिठ्ठीच्या सहाय्याने फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीम मध्ये समीर गोगावले खेळताना पाहायला मिळेल। बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा लाभलेला नाहीये, एक धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा। तर मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण देऊया नामदेव कदम यांना। खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ नामदेव कदम यांचा राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देण्यासाठी मी विनंती करेन की नितीन जांभळे आणि निखिल जांभळे आणि निखिलेश जांभळे या 3 मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नामदेव कदम यांना बहाल करायचा आहे। खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, निखिलेश जांभळे, नितीन जांभळे आणि निखिल जांभळे या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नामदेव कदम यांना बहाल करतोय। जाव्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक समाप्त झालं, अवघ्या 3 धावा केसीसी कासानी या टीमच्या धावफलकावरती आहेत। हर्ष बादापुरे यांची बॅट शांत आहे आतापर्यंत, उर्वरित 12 बॉलच्या पाठीमागे हर्ष बादापुरे यांना मात्र बॅट तळपावावी लागेल, कारण याही खेळाडूचा डंका, याही खेळाडूचा वाजताना कित्येक वेळा पाहिलाय। याही खेळाडूने या सीझन मध्ये अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलंय आणि काल ऑक्शन सोहळ्यानिमित्त जर आपण पाहिलं तर 80-11 या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळेल। फटका दमदार आहे, परंतु फटका फसला होता, एलिव्हेशन कमी आणि त्यानंतर कास पठार टेनिस क्रिकेटची रन मशीन मात्र माघारी जाताना पाहायला मिळते। आज नावाप्रमाणे साजेसा खेळ होऊ शकला नाहीये। एका बाजूला कास पठार क्रिकेटची रन मशीन म्हणून हर्ष बादापुरे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पिसानी संघामध्ये कास पठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अतुल गोगावले। या 2 खेळाडूंकडे या मॅच मध्ये सातत्यपूर्वक लक्ष जाईल, परंतु या मॅच मध्ये कास पठार टेनिस क्रिकेटच्या तुफानानं अर्थातच समीरने देखील मन जिंकलेत।
जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. वैभव गोगावले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले पिसानी टीमला आणि ती देखील मोठी. हर्ष बादापुरे सारख्या खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालं ते वैभव गोगावले यांना. वैभव गोगावले एक सध्याच्या घडीला चर्चेमध्ये हे नाव देखील आहे. PCMP पिसानी हा टीमचा हा खेळाडू उदयमुख. कमी वेळेमध्ये या नावाची चर्चा सातत्यपूर्वक या कास पठार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहिलेली आहे. असा हा गोलंदाज आहे. समोरच्या बाजूने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झालाय आणि त्यांच्या जोडीला किरण आहे. हाई बॉल स्विंग अँड मिस, परंतु डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर पहिली विकेट गेल्यानंतर हर्ष बादापुरे बाद झाला आणि त्यानंतर KCC कासानी या टीमवरती संकट कोसळलेलं आहे. परंतु या संकटातून आणि अडचणीतून मार्ग काढत कासानी संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्टँड अँड डिलिव्हर होईल का? परंतु समीर भरत गोगावले या नावाचं वादळ डाऊन दी बॉल आलं. हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला पकडलं आणि चिडिया छिप गई खेत में. तसाच अगदी हा बॉल समीर गोगावले यांच्या हातामध्ये विसवला. आणखीन एक धक्का. टीम KCC कासानी या टीमला फलंदाज बाद. फलंदाजांच्या आता जे प्रेशर आहे तो सातत्यपूर्वक वाढताना पाहायला मिळतोय. हर्ष बादापुरे कासानी संघाची रणमशीन लवकर बाद झाली आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक धक्के KCC कासानी संघाला भेटताना पाहायला मिळत आहेत. मी सातत्याने बोलेन की शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना की मित्रांनो सर्व खालची बटन चुकली जातात. म्हणून पहिला खेळाडूने मात्र सुरुवात चांगली करून दिली ना तर त्या संघाची सुरुवात देखील चांगली होत असते. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 2 खेळाडू KCC कासानी टीमचे बाद झालेत 4 धावेंवरती आणि 2 खेळाडू बाद झालेले आहेत. पुढचा बॉल हा देखील बॉल आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट्स आणि बॉलचा जास्त प्रमाणामध्ये संपर्क झाला नाही. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तुम्ही स्पर्धा पाहताय अनुभवताय. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुळे आयोजित सरपंच चषक 2025 चा थरार. आडव्या बॅटचा हा टोला मिड ऑफ बॅट केली होती. त्यानंतर डीप मिड विकेट रिसन मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग झाली. अतुल त्या ठिकाणी आले होते. हातातून बॉल निसटला आणि बॉलने मात्र थोडीशी गिरकी घेतली. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. माफ करा 8 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल पुढे आले होते. त्यानंतर विकेट किपरची कमाल धमाल पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी यांची यष्टीरक्षकाची जी तळमळ पाहायला मिळते ना तीच तळमळ अभिषेक गोगावले यांची देखील पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का. KCC कासानी या टीमला फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत KCC कासानी या टीमच्या फक्त आणि फक्त 8 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती लागणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु KCC कासानी या टीमसाठी काळ कसोटीचा आहे. परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. इथे संघर्ष करावा लागेल. संघर्षातून मार्ग काढावा लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जे काय करायचं आहे KCC कासानी या टीम ती या 6 बॉलच्या पाठीमागेच करावी लागेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती माधव भोसले मॅन फ्रॉम पिसानी. समोरच्या बाजूने फलंदाज किरण जो खेळाडू आघाडीला आलेला आहे. आशेचा किरण आहे. ऑन साइडला फटका वळवलाय. फिल्डर तिथे आहेत राज गोगावले. खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोददादा गोगावले यांचे चिरंजीव राज गोगावले आज सातत्यपूर्वक चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. आणि जे क्षेत्र आहे ना ते क्षेत्र त्यांच्या आवडीचं क्षेत्र आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला फिल्डिंगसाठी सजवलंय टीम पिसानीने. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अतुल बॉल वरती येईल. पहा अतुल यांची फेकी चांगली पाहायला मिळाली. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. क्रिकेट काय सांगतं मित्रांनो? क्रिकेट हेच सांगतं की बॉल तुमच्यापर्यंत येण्याअगोदर तुम्ही बॉलपर्यंत कसं पोहोचाल, बॉलची फेकी लगोलग कशी कराल आणि धावा कशा पद्धतीने आपल्या टीमसाठी खर्च न होताना पाहायला मिळतील हाच तुम्हाला विचार करावा लागतो. हा बॉल उंच हवेमध्ये उडालाय.
लांबी कमी उंची जास्त आपल्याच फॉलो मध्ये कॅच घेण्याचा जजमेंट ताळमेळ फसला माधव भोसले यांचा आणि आलेली आहे ती एक धाव. यानंतरची मॅच आहे, मॅच खूप महत्वाची आहे. मॅच असेल ब गट ग्रुप मधील सांडवली विरुद्ध बोरणे अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की प्लीज आपण या आणि रिपोर्टिंग करून मधल्या इनिंग मध्ये आपण करूया टॉस. हा बॉल अगदी जर पाहिलं तर डावेष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. यानंतरची मॅच आहे सांडवली विपक्ष बोरणे अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करूया. हा बॉल जर आपण पाहिला तर बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनील दादा बादापुरे, उपखजिनदार गणेश दादा भिलारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर जांभळमरे गावातील युवा कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय सचिन दादा जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. शेवटचा बॉल असेल, धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. शेवटचा बॉल असेल तो टार्गेट सेट करणारा बॉल असेल. केसीसी कासानी संघ किती धावांचं टार्गेट सेट करेल PCMP पिसानी या टीम समोर हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यानंतरची मॅच आहे सांडवली विपक्ष बोरणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. पंच आत्ताच्या धावा किती आहेत? 2 धावा आहेत. यस, आणि शेवटचा बॉल टाकत असताना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. माधव भोसले यांना वाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलकावरती एक धाव अंकित केली जाईल. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम आहे 21,000 रुपये आम्हाला सौजन्य लाभलंय. माननीय श्री शंकरराव मोरे साहेब समाजसेवक, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेची जोखीम घेतली आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण करत असताना शेवटच्या बॉलवरती केसीसी कासानी या टीमसाठी धावा आल्या. 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 18 धावा आणि 19 धावांचा टार्गेट असेल ते म्हणजे PCMP पिसानी या टीम समोर. आणि इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस करूया. टॉस केला जाईल. एका बाजूला असेल अर्थातच बोरणे संघ, त्यांच्या विरुद्ध सांडवली संघ. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो की आदरणीय श्री धर्माजी जगू जांभळे आणि त्याचबरोबर विनंती करतो की सचिन नामदेव जांभळे आणि त्याचबरोबर आनंदा जगन्नाथ जांभळे या 3 मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस या कक्षामध्ये केला जाईल. तो टॉस अर्थातच सांडवली विपक्ष बोरणे. आणि मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक कास पठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज कुलदीपजी शेडगे. धन्यवाद सर. एक चांगलं आयोजन नियोजन तुमच्या आमच्या भेटीला. अर्थातच ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 चा हा थरार आपण पाहतोय. ग्रुप मधील सामने झालेले आहेत. तदनंतर ब गट ग्रुप मधील मॅचेसला सुरुवात होत आहे. टीम बोरणे विपक्ष टीम सांडवली या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा नक्कीच कौल केला जाईल. जांभळमुरे गावचे मान्यवर या ठिकाणी धर्माजी जांभळे असतील, सचिन जांभळे साहेब असतील, तसेच आनंदा जांभळे यांच्या माध्यमातून या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा नक्कीच कॉल केला जाईल. टीम सांडवली विपक्ष टीम बोरणे दोन्ही एका भागातील संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. धर्माजी जांभळे सांभाळच्या माध्यमातून कॉल केला जाईल. टीम सांडवली संघ स्विंग द कॉइन
आपण पाहत आहे टीम बोर्णे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर टीम सांडवली संघाने नाणेफेकीचा खेळ गमावलेला आहे. तर प्रथमतः टीम बोर्णे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम सांडवली संघाला. सर आपण टॉस जिंकलाय, प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, काय रणनीती असेल तुमची? सांडवली संघ पण खूप चांगला खेळतोय आणि शक्यतो कसं आहे, अजय केरेकर हा स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि तो गेम चेंज करणे त्याच्यामध्ये धमक आहे. त्यामुळे आमचा 40+ टार्गेट असणारच आहे. धन्यवाद. 40+ टार्गेट सांडवली संघासमोर ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी बोर्णे संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून केलं जात आहे. जाऊया आपण सांडवली संघाचे कर्णधार आमच्या संगती जोडले गेलेत. प्रथमतः आपणास गोलंदाजी करायची आहे, काय रणनीती असेल? बोर्णे संघाकडे चांगले फलंदाज देखील आहेत. आपली रणनीती काय असेल? कोणते गोलंदाज असतील की त्या जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतील टीम बोर्णे संघाच्या बॅट्समॅनना? आमचे अजय चांगला गोलंदाज आहे. आमचा अजय आहे, दर्शन आहे, योगेश आहे. आमची बॉलिंग चांगली आहे आणि आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू 40च्या आतमध्ये. थँक्यू सो मच. आपण देखील चांगली गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजाला रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असतील. तर आपण या ठिकाणी एक अल्पोहाराचं देखील आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे सुपूर्द करत आहोत. थँक्यू सो मच. तर इथून पुढची मॅच असेल टीम बोर्णे विपक्ष टीम सांडवली. टीम बोर्णे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वे टू कॉम्बॉक्स मी जात आहे. परत एकदा कॉमेंट्री आमचे साथी समाजलोचक जोडले गेलेले आहेत. कासपटाचा एक बुलंद आवाज माननीय तुषार जांभळे सर, जांभामोरे गावचे सुपुत्र, एक हक्काचा आवाज, एक हक्काचा माणूस तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही ऐकला, कासपठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज, कुलदीपजी शेडके सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. आतापर्यंत जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा बनवायच्या होत्या. 19 धावा पिसानी टीमला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. पिसानी टीमची प्रारंभिक जोडी, एका बाजूला योगेश तर त्यांच्या जोडीला कासपठार टेनिस क्रिकेटचा तुफान अर्थातच समीर गोगावले. आणि पहिला बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पेस करत असताना योगेशने 2 धावा केल्या, त्यानंतर 1 धावा आल्या आणि त्यानंतर ते बाद होताना पाहायला मिळते. 19 धावांचं लक्ष आहे आणि 19 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आज तुम्ही पाहताय खरं तर योगेश बाद झालाय. मित्रांनो, आज जर आपण विचार केला ना तर रविवार आहे आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय की 23 फेब्रुवारी हा दिवस आहे आणि 23 फेब्रुवारी हा दिवस म्हटलं ना तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. 23 फेब्रुवारी हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो. त्यातील काही ठळक घटना येथे देखील आहेत. खरं तर 23 फेब्रुवारी हा दिवस मी म्हणेन खूप महत्त्वाचा राहिला भारतासाठी. कपिल देवने कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडला. 1994 भारतीय महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी 23 फेब्रुवारी 1994 रोजी रिचर्ड हॅडली यांचा विक्रम मोडत सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्यांनी 432वा बळी घेतला होता. म्हणजे हा 23 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि आज 23 फेब्रुवारी देखील आहे. अनेक चर्चा आपण करूया 23 फेब्रुवारी का महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो क्रिकेटच्या पटलावरती. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मात्र 3 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल गोगावले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. समीकरण आपण पाहिलं तर 13 बॉलच्या पाठीमागे 16 धावा आहेत. एका बाजूला कासपठार टेनिस क्रिकेटची रणमशीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तर दुसऱ्या बाजूला षटकारांचा किंग. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळेल एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 4 धावा.
त्याचबरोबर आपण पाहिलं 23 फेब्रुवारी हा दिवस का महत्वाचा आहे. आणखीन एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला. सचिन रमेश तेंडुलकरांचा वन डे क्रिकेटमधील ऐतिहासिक द्विशतक 2010 साली पाहायला मिळालं होतं. 23 फेब्रुवारी 2010 रोजी सचिन रमेश तेंडुलकर सरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालेर येथे खेळताना 200 धावांची नाबाद खेळी करत वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारे पहिले फलंदाज होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला होता. म्हणजे 23 फेब्रुवारी हा भारताच्या क्रिकेटमध्ये का ऐतिहासिक दिवस मानला जातो याची चर्चा आपण सातत्यपूर्व करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण टीमसाठी अल्पोहार सौजन्य लाभलेलं आहे, अर्थातच अंबानी गावचे सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदायामधील एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री बापूराव बादापुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सरपंच चषक मध्ये करतोय सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये नितीन आलेत. अगदी पहा पहिलाच बॉल खोलात टाकला होता. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉलिंग करतायत ना ते नितीन बादापुरे आहेत. खऱ्या अर्थानं फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमचे ते संघ मालक आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची आवश्यकता होती, परंतु पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. आता 11 बॉल 15 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल समीर गोगावले तुफान तयार. याला बॅकफुटला गेले, पंच केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. समीर गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आलाय एक दमदार नामदार चौकार. आठ धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नितीन बादापुरे आहेत. फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमचे संघ मालक आणि त्यांच्या टीम मध्ये समीर गोगावले तुफान आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल जर आपण पाहिला तर डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे. लेग स्टंप वरती हा बॉल रिलीज केला होता. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निर्णय आलाय की हा वाईड बॉल आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच लवकर फिनिश केली तर आयोजकांचा वेळ देखील वाचेल. फुलटॉसचा बॉल होता, परंतु या बॉलने मात्र समीर गोगावले तुफान यांना फसवलं. कमी गतीचा बॉल, वेळेची अचूकता साधता आली नाही. या बॉलच्या पाठीमागे आलेला आहे तो डॉट बॉल, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळते ते बायच्या स्वरूपाने. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी जांभळमुरे गावातील ग्रामस्थ आदरणीय श्री विजय श्रीपती जांभळे, संजय दादा श्रीपती जांभळे आणि शांताराम मारुती जांभळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सरपंच चषक मध्ये करत आहोत. सहर्ष स्वागत, वेलकम. हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला समीर भरत गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आलाय षटकार. क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. मिळेल ती एकच धाव. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये आहे आणि आम्हाला सौजन्य लाभले माननीय श्री शंकरराव मोरे साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक देखील 10,000 रुपये आहे आणि आम्हाला सौजन्य लाभलंय. खोलवट टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. बॉल अगदी क्षेत्ररक्षक यांच्या हातामध्ये विसावेल, परंतु विजयाचा षटकार आलाय समीर गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर बेधडक घेतोय भरारी. आणि इथे हा सामना जिंकलाय PCMP पिसानी या टीमच्या माध्यमातून आणि PCPMP हा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. त्यांचंही करूया हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम KCC कासानी संघ
आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली अक्षरशः त्याच्या बॅट मधून 2 षटकार एका चौकाराच्या साहाय्याने धावा आल्या त्या म्हणजे 18 धावा आणि